आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100, पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावरती बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना आदेश देऊ केलेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, सर्वांना विश्वासात घ्या आणि काम करा। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्यात असे स्पष्ट सूचना, स्पष्ट आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या नेत्यांना, मंत्र्यांना देऊ केलेले आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय माहिती याबद्दल? आपण जर पाहिलं असेल तर मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांसोबत स्नेहभोजन घेतलं होतं। यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात चर्चा झाली होती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे। असे मंत्री ज्या मंत्र्यांवरती आता विभागनिहाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जबाबदारी आहे, या सर्व मंत्र्यांना स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही कार्यकर्त्यांचा समतोल राखून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा आणि आपल्याला महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या आहेत। जागा वाटपा संदर्भामध्ये मी स्वतः अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधील। मात्र आपल्याला महायुती म्हणूनच सर्व निवडणुका लढायच्या आहेत आणि सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या देखील आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपल्याला विधानसभेसारख्याच महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्ही समतोल राखा आणि कामाला लागा असे स्पष्ट आदेश आपल्याला या सर्व मंत्र्यांना देण्यात आलेले आहेत। विधानसभेच्या अधिवेशनानंतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या विभागामध्ये जाऊन ज्यांना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडा, पूर्ण वेळ मतदारसंघामध्ये थांबा अशी आपल्याला स्पष्ट सूचना वजा आदेश देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल।